गुलाबी थंडीची चाहूल लागली की भारतात परदेशी पाहुणे येऊ लागतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करू लागतात. थंड हवेचं शहर असलेल्या नाशिक शहराजवळ परदेशी पाहुण्यांची शाळा भरली. कोण आहेत हे पाहुणे आणि पर्यटक नेमकी का गर्दी करतायत हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी केलेली ही सफर बघूयात. थंडीची चाहूल लागली की महाराष्ट्रासह देशभरामध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन होत असतं. विशेषतः अभयारण्य ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी परदेशी पाहुणे हे मोठ्या प्रमाणात येत असतात. हिवाळ्यातच हे विशेषतः पाहुणे परदेशातून महाराष्ट्रासह देशभरात नेमके का येतात? नाशिकच्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यामध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. हे परदेशी पाहुणे नेमके कोण आहेत? या परदेशी पाहुण्यांचा मुक्काम इथे नेमका का असतो? हे परदेशी पाहुणे या ठिकाणी कोणती मौज मजा करतात? याचाच आज आपण या खास वृत्तातून आढावा घेणार आहोत. जसे परदेशी पाहुणे भारतामध्ये येतात तसे हे आलेल्या परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी देखील पर्यटक मोठी गर्दी करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे पर्यटक नाशिकच्या नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या परदेशी पाहुण्यांना बघून जो आनंद झालेला आहे त्या सगळ्या आनंदाच्या नंतर आता ते जेवणाचा देखील आनंद घेत आहेत. काय नेमका त्यांचा आनंद थेट जाणून घेणार आहोत आपण. काय सांगाल, काय बघितलं इथे? आम्ही अगोदर आलो आणि मग आम्ही मंदिरात गेलो नांदूर मधमेश्वर. ते म्हणजे आजूबाजूने पाणी आणि मध्ये मंदिर, खूपच सुंदर निसर्ग तो बघितला. आणि मग नंतर पुन्हा इकडे आलो आणि मग एक एक स्पॉटला आम्ही पक्षी बघितले. फ्लेमिंगो तो खूपच सुंदर होता. काय सांगाल, काय नेमकं प्लॅनिंग केलं होतं इथे येण्याचं? आम्ही खरं तर 20 वर्षापूर्वी एकदा आलो होतो, पण आज आम्ही गाईड घेऊन इथं पाहिलं तर आम्हाला खूपच छान पक्षी इथं पाहायला मिळाले आज. आणि मुख्य म्हणजे आपले सुद्धा न दिसणारे पक्षी सुद्धा त्यांनी आम्हाला इथं दाखवले. जसं घुबड आम्हाला पाहायला मिळालं, तांबट आम्हाला पाहायला मिळाला, छोटा मुनीर पाहायला मिळाला आणि परदेशी बदक, करकोचे हे तर खूपच छान पाहायला मिळाले. दैनंदिन जीवनामध्ये ही पक्षी बघायला मिळत नाही. इथं बघितल्यानंतरच्या फिलिंग्स काय होतात? काय नेमका तो अनुभव? आपण नुसते साधारणच आपले नेहमीच ओळखीचे पक्षी बघतो. आता थोडे वेगळे, ते पानकोंबडी वगैरे या पिंक कलरची होती, निळसर कलरची होती, म्हणजे वेगळ्या कोंबड्या. आणि वरती उडताना पण घार वगैरे दिसली, म्हणजे ते पण खूपच आनंद मिळाला. जेव्हा बदकं आपण पाहतो ती फारशी उडत नाही, जास्त वरती फ्लाय करत नाही. पण इथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं, जे गाईड होते, की ते 2000 किलोमीटर अंतरावरून पक्षी उडत येतात. विशेष बघायला मिळालं ते स्वॅलो नावाच्या छोट्या पाकोळ्यांचे घरटे, मातीचे शेकडोंनी घरटी आहेत. नदी आहे खाली आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या कातळांवर मातीची घरटी आहेत त्यांची. अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील पर्यटनाचा अनुभव घेत आहेत. सध्याच्या घडीला या पक्ष्यांची भरलेली शाळा पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्ध देखील या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नांदूर मधमेश्वर, नाशिक. परदेशी पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे आणि वेगवेगळ्या देशातील जवळपास 250 प्रजातींचे जवळपास 2500 पक्षी नाशिकच्या नांदूर मधमेश्वर या अभयारण्यामध्ये आहेत. आणि विविध स्वरूपाचे जे पक्षी आहेत ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पर्यटक देखील येत आहेत. नेमकी कोणते कोणते पक्षी आलेले आहेत ते जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत प्रमोद दराडे जे इथले गाईड आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या. काय सांगाल, कशा पद्धतीचे ते सगळे पक्षी आहेत, कोणत्या कोणत्या भागातले? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदूर मधमेश्वर अभयारण्यामध्ये दिवाळी पाहुणे आलेले आहे. साधारणतः 125 प्रकारात पक्षी आलेले आहेत आणि जवळपास रिसेंटली जो काउंट झाला त्या काउंटनुसार 25,000 पेक्षाही जास्त पक्षी सध्या अभयारण्यात आहे. हे बघण्यासाठी विविध ठिकाणचे पर्यटक नांदूर मधमेश्वर अभयारण्यात भेट देत आहे. सध्या ख्रिसमसची
सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. सध्या पूर्ण अभयारण्यात 25 फ्लेमिंगोचा फ्लॉक आहे. सध्या रिसेंटली 2-4 फ्लेमिंगो आपल्याला निदर्शनास दिसतात. फ्लेमिंगो बरोबरच जे सायबेरियातून आलेली कॉमन क्रेन, त्यानंतर नॉर्दर्न शाविलर, नॉर्दर्न पिनटेल, ऑस्प्रे, मार्श हॅरियर यासारखे विविध प्रकारचे डक्स पण आलेले आहेत. विशेषतः त्यामध्ये मरळ, चिलापी वगैरे या ज्या प्रजाती आहे या मोठ्या प्रमाणात येतात. त्यानंतर काही शेवाळाचे प्रकार पण आहे जे खाण्यासाठी ठराविक पक्षी येते. पर्यटकांना नांदूर मधमेश्वरला जायचं म्हणजे फ्लेमिंगो बघायला जायचं, पण फ्लेमिंगो बरोबरच इतरही असे काही पक्षी आहेत. जवळपास 250-300 प्रकारातले जे पक्षी आपल्याकडे दिसतात. विविध रंगरंगी म्हणजे विविधता असलेले पक्षी पण येतात. अभयारण्यात आल्यानंतर फ्लेमिंगोपेक्षाही वेगवेगळे विविधतेचे पक्षी आहे हे लोकांना समजतं. दरम्यान हिवाळ्याच्या दरम्यान विशेषतः ही पक्षी येत असतात. नांदूर मधमेश्वर या ठिकाणी जे अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये दरवर्षी या परदेशी पाहुण्यांची जशी गर्दी होते तशी पर्यटकांची देखील या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नांदूर मधमेश्वर, नाशिक.